नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. जयंत पाटलांसारख्या एका चांगल्या नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरित्या केलं असा गंभीर आरोप उदय सामंत यांनी मवियावर केलाय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर 103 कोटी रुपये देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा आज पंढरपुरात पार पडला. या सोहळ्याचा औचित्य साधत एक वारी एक झाड ही संकल्पना राबवण्यात आली. डोंबिवली ग्रामीण येथून पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातातील जखमींची मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली आहे. विशाळगड मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावर बोलताना कोल्हापूरची दंगल ही संभाजी भिडे यांनी पेटवली होती आणि ही दंगल देखील त्यांनीच पेटवली आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आषाढी एकादशी निमित्त शेगावात भाविकांनी गर्दी केली असून हरिनामाच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे. मंत्री अमित शहा टोटल फेलियर होम मिनिस्टर असून त्यांनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत काल अकोलामध्ये दाखल झाले असून लोकसभेत झालेल्या चुका विधानसभेमध्ये होऊ देणार नाही असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय. काँग्रेसवाले बेईमान, राष्ट्रवादीवाले हरामखोर आणि उद्धव ठाकरेवाले बेबनाव करत आहेत असा गंभीर आरोप भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय. जालना अग्निशमन दलातील फायर बुलेटचे आमदार कैलास गोरंट्याल आणि त्यानंतर अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चोपडा तालुक्यातील बडोदा येथे श्री क्षेत्र प्रति पंढरपूर असलेल्या विठुरायाची महापूजेच्या वेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. आज आषाढी एकादशी असल्याने साई संस्थांच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली. त्याचबरोबर मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करत होती. आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील असलेल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी तुफान गर्दी केली. आषाढी एकादशी निमित्त नांदेड मधील चक्रधर नगर येथील अनेक भाविक भक्तांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ देखील घेतलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10,000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे थेट पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नांदेडमधील शाकुंतल स्कूलच्या वतीने गजानन महाराज मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर चक्रधर नगर पर्यंत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय विभागातील पश्चिम रेल्वेच्या AC लोकल प्रवाशांच्या अडचणी आता दूर होणार असून आता AC लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे रेल्वे प्रशासन हाती घेणार आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरातील जांभळी नाका येथील मुख्य बाजारपेठेत 100 वर्षांहून अधिक जुन्या असणाऱ्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांची गर्दी देखील यावेळी पाहायला मिळाली. विशाळगड येथील अतिक्रमण काढताना जाळपोळ हिंसाचार केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे आणि हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ त्यांच्यासह 500हून अधिक जणांवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बारामतीमध्ये पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला असून यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्यातील जनतेला आता राज्य सरकार देवदर्शन घडवून आणणार आहे. तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू झाली असून या योजनेचे शासकीय परिपत्रक म्हणजेच GR निघाला आहे. भाविक भक्त वारकरी मोठ्या संख्येने मराठवाड्याची प्रति पंढरपूर नगरी तसेच छोटे पंढरपूर वाळूज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेत आहेत. क्रिकेट असोसिएशनसाठी होणारी निवडणूक अमोल काळे यांच्या निधनामुळे होणार असल्यामुळे फेअर इलेक्शन व्हायला हवं असं वक्तव्य मिलिंद रेगे यांनी केलं आहे. तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या. अशा झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.